नमस्कार शेतकरी मित्र हो, मी सुमित वानखडे। आज आपण मृग बहाराच्या एका बगीच्यामध्ये आहे, जिथे आपण मृग बहाराचं प्लॅनिंग करतो आहे आणि पाहतो आहे की बगीचा हा खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेसमध्ये गेलेला होता। पण गेल्या 2-3 दिवसाआधी जे वातावरण बदल झाला आणि पावसाचं जे काही ठिकाणी शिरवे पडले, त्यानुसार आहे ना बगीच्यामध्ये बऱ्याच झाडांनी या पद्धतीचा चिवार काढलेला आहे। म्हणजे हे झाड कुठेतरी लीक झालेलं आहे। असं लीक झाड झाल्यानंतर आपल्याला काय उपाययोजना करायची आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे आता या टाईममध्ये, ही निघालेली जी नवती आहे म्हणजे झाडामध्ये जे एक्सेस नायट्रोजन झालेलं आहे, ह्या नायट्रोजनला आपल्याला दाबायचं आहे। त्याच्यासाठी आपण न्यूट्री कॉम्प्लेक्स 0946चा वापर करणार आहे। 0946 मध्ये काय आहे तर फॉस्फेट, पोटॅश तर आहेच, पण त्याच्यासोबत पोटॅशियम मॉलिब्डेट नावाचा कंटेंट आहे, जो कंटेंट या पद्धतीची जी नवती आहे या नवतीला तो दाबणार। ही जी नवती आहे या नवतीला तो दाबणार, नवतीला जो निघण्याचा जो स्पीड आहे त्या स्पीडला कमी करणार आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये फॉस्फेट आणि पोटॅश याचं प्रमाण झाडामध्ये वाढेल। म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये स्टोरेज वाढेल आणि स्टोरेज जेव्हा वाढेल तेव्हा झाड फुटासाठी तयार होईल। तर आपल्याला घ्यायचं काय आहे 0946 न्यूट्री कॉम्प्लेक्स 2.5 ग्राम प्रति लिटर आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे प्रॉपिकोनाझोल। प्रॉपिकोनाझोल या घटकाचा वापर करायचा आहे। याच्यामुळे सुद्धा झाड व्हेजिटेटिव्ह ग्रोथकडे जाणार नाही, त्याला तिथे ते थांबवलं जाते आणि या पद्धतीने आपण मृग बहाराची प्लॅनिंग करतो आहे। टीम ॲग्रीशास्त्र प्रत्येक वेळी या पद्धतीनं मृग बहारासाठी आता नियोजन करून देत आहे, करिता आपण सदर नियोजन करावे।